जय जय राम राम कृष्ण हरी काही न जले जरवता चौकारी लोची तत्वता शरणालो साधू संता विचाराता मज सांग गावबा महाराज बोलू लागले की म्हणले माझ्यावर जनार्दन स्वामीचा तो उपकार झाला मी हे पण माझे जे पुढे साधू संत बसलेले आहेत हिचा सुद्धा माझ्यावर उपकार आहे असे कोण गावबा महाराज बोलू लागले. ने प्रेमाचे बोल प्रेमे उदळगी जकोल ने योजनी बोले बोलो वक्ता केवळ श्रीराम ग्रंथकर्ते बोलू लागले ते म्हणले माझं काही नाही म्हणले मी काय बोलवलं हे सगळं माझा कुणाचा गुरुचा रामाचा आशीर्वाद आहे मी माझ्या मनानं काहीच बोलत नाही मला दुसरं ज्ञान काही नाही असे कोण ग्रंथकर्ते बोलू लागले. ने पदबंध उत्पत्ती रिग नाही संस्कृती लेखनी देवणी आती रामनी जागृती लिहावीत माझे गुरु कसे आहेत म्हणले लिखणी माझ्या हातात आहे पण त्या लिखणीचं तोंड तिच्याकडे काय लिहायचं काय ठेवायचं मला बाकीचं काहीच येत नाही पण लिखणी सुद्धा माझे गुरु रायातच आहे आणि ते हे कथा लिहायलेत असं कोण गावबा महाराज बोलू लागले. या लगीची स्वामीनाथा मज बोल नाही सर्वदा वरदास्त माझ्या माता ठेवून आता क्षमा कीजे. पुन्हा महाराज बोलू लागले ग्रंथकर्ते जेव्हा म्हणले माझं काही नाही पण माझ्यावर वरदा हात माझ्या गुरुचा आहे आणि तुम्ही संत मंडळी हे सुद्धा मला सांभाळून घ्या माझ्यावर उपकार करा असे कोण ग्रंथकर्ते बोलू लागले. देव कृपाळू साधू जन उभे असते आलिंगून सोय बोलते झाले वचन अमृताहून सुखकारी. पुन्हा गावबा महाराज बोलू लागले किंवा तुम्ही साधू संत माझ्यावर उपकार करा आणि मला माझे गुरु अमृतावनी बोलते तेच मी पुढे लिहित आहे असं कोण गावबा महाराज बोलू लागले. तू का बाकी तोशी करुणा काजयाची होतोच दिन वक्त एक जनार्दन ते तू कोण परिहार. पुन्हा गावबा महाराज बोलू लागले किंवा मी कुणीच नाही पण माझं काय मी परिहार मी माझा सांगायला नाही माझ्या गुरुचा सांगितला माझे गुरु हे वक्ते मी एक निमित्ताला कारण आहे असे कोण ग्रंथकर्ते बोलू लागले. तुझे आणि मुख्य कथा आवडली श्री रघुनाथा वाचे वचनाने वक्ता सोय तत्वता होवनी ठेला. जनार्दन तुम्ही म्हणू लागले तो गावबा तू आडाणी होतास तू आलास इथं इथपर्यंत आता काय तुझ्या तोंडातून आम्ही जेव लिहायला सांगायला आम्हीच पण तुझ्या मुखातून सिने आम्ही लिहायला असं बोलू लागले. भूतपाठी मारले असं करायचं नाही ना दमा करायचं सांगितले 100 तरी पुंग बरोनी मजगीजी आवडे स्वामीची मानसी धुनी वाजवी जैसी तैसे संबंध मजगीजी असना पहिल्या जमान्यात कातड्याची एक मस एक मनुष्य एक पिशवी असायची त्याच्यात त्या फक्त हवा भरायची पण त्या हवा भरणारा वेगळा होता आणि ते बोट चालणारा म्हणजे त्याच्यात स्वर निघणारा वेगळा होता तसा
मी फक्त लिहणार आहे, पण जे वरी जे लिहता करतोय तो ती सांगा ना कोण्या आताड्याची ती सांगा जरा सांगा जरा. ऐसे निज कृपा साधू वचन निवविलाय काय जनार्दन उल्हास पावन जोगोन लोटांगणे विनवित माझे गुरु इथं म्हणून मी माझ्या गुरुला आणि तुम्हाला साधू संताली मी लोटांगण घालतो. आणि आता पुढल्या अध्यायाचं काय ते सांगतो असं बोलू लागले. पुढील कथानुसंधान भरत राम कथा श्रवण करोनी कपीचे पूजन बाणी बैसवून बोळविल. ग्रंथकथे सांगू लागले किंवा पुढल्या कथेमध्ये काय आहे तर हनुमंत भरताला नंदीग्रामामध्ये सगळी कथा रामाची सांगतील. नंतर भरत कुणाला हनुमंताला बाणावर बसून रामप्रभूकडे वाट लावतील. ही पुढल्या अध्यायामध्ये गोड कथा आहे, ती सगळी ऐका असं बोलू लागले. श्रीराम जय जय राम राम कृष्ण हरी हरी. स्वस्ति श्री भावर्त रामाने उदकांडे का कार्टिकाय भरत हनुमान दर्शन नाम सप्तचरी स्वाध्याय गोडा कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. पुढील वाचक सूर्यकथाय खरात आणि सूचक इंद्रायणीताई खरात. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. हनुमंत महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री रामचंद्राय नमः. देखोनी भरत प्रेमासी नमन करोनी वेगेशी सांगावया राम कथेशी प्रेम कपीसी अनिवार. श्रीराम जय राम राम कृष्ण हरी. देखोनी भरत प्रेमासी नमन करोनी वेगेसी सांगावया राम कथेशी प्रेम कपीसी अनिवार. ग्रंथ करते गावबा महाराज कथा भाग सांगायला अशी कथा आहे की भरताची आणि हनुमंतरायाची भेट झालेली आहे नंदीग्रामामध्ये. भरताने इनवणी केली हनुमंतरायाची. दोघांचं एकूण एकावर प्रेम आहे. भक्त भक्त दोन्हीची भेट झाल्यामुळं एवढा त्यांचा वेळ कुणकड गेला यांना माहित नाही. पण आता एकूण एकाला समाधान देण्यासाठी हनुमंतराया जे का रामाचं चरित्र झालेलं भरतापाशी सांगण्यासाठी तयार झालेले आहेत. आम्ही निश्चय मान सोय राम अनुभवन जगी राम रूपा देखन भरत उल्लंघन किंवा गडे. हनुमंतराया म्हणू लागले आम्ही भक्त आहेत रामाचे भक्त आणि रामाच्याच भक्ताचं आणखीन पुढे आम्हाला जर विचार सांगायला लागते तर आम्ही कसं त्यांचं उल्लंघन करायचं. म्हणून भक्ता भक्ताची भेट झालेली हनुमंतराया
रामाचं काय चरित्र झालंय, रामाची काय कथा झाली, राम कसे वनवासात राहिले, ही पूर्ण कथा हनुमंतराया भरताला सांगणार झालेली आहे. बंधू धाकटा रामाचा तोय रामसाचा किंवा उलंगू याची वाचा लावो निकतेचा अनिवार. हनुमंतराया म्हणू लागले, बंधू आहे, रामाचा धाकटा बंधू आहे, मग रामाचे सेवक आपण, तर रामाच्या भावाचे का नाहीत आपण सेवक, तसं रामाच्या बंधूला सुद्धा समाधान द्यावं म्हणून जी रामाची कथा हनुमंतरायाची झालेली आहेत तर भरताला सांगणार आहेत. भरत ऐका सावधान चित्रकुटी रघुनंदन दे कोणी तुम्हासी समाधान पुढार गमना मांडिले. आता हनुमंतरायाने सांगायला सुरुवात केली, म्हणू लागले, ऐक म्हणले भरता, तुमच्यापासून जे गेला हनुमंतराय हे राम, तर तिथून पुढे वलंघन केलं. घे आता तीच राहू दे, डबल घ्यायची. भरत ऐका सावधान चित्रकुटी रघुनंदन देऊनी तुम्हाशी समाधान पुढार गमना मांडिले. हा भरत म्हणू लागले, ऐक भरता, राम हनुमंतराय म्हणू लागले, ऐक भरता, चित्रकुटी पर्वतावर तुम्ही भेटीला आला होतात आणि तिथं तुम्हाला समाधान केलं आणि पुन्हा राम वनामध्ये निघालेले आहेत, ही कथा हनुमंतराया सांगू लागले. घेऊन या गस्तीची भेटी सांगून या गुय गोष्टी शरमंग ऋषी जगा जेटी उठा उठी उदारिले. चित्रकूट पर्वतावरून पुढे गमन करत करत गेले राम, मग अगस्त्य मुनीची भेट घेतली, पुन्हा ऋषी मुनीला असं सगळ्याला समाधान करत करत सगळ्याला भेटी देत राम वनवासात निघालेले आहेत. विराध येऊन आडवा सीता उचलो निघे ते दवा येऊ. विराध येऊन आडवा सीता उचलो निघे ते दवा येऊन आडवा सीता उचलून निघे ते दवा रामे करोनी मान लावा महाभाव मारिल. पुन्हा वनवासात जाताना क्रमण करीत असताना त्यांना एक यज्ञ आलं म्हणले. विराध नावाचा राक्षस होता, म्हणून त्या राक्षसाला आडवा आला होता, पण त्यानं बाण लावा केला आणि एका बाणानं त्या विराधाचं छेदन केलं. रामानं पुढारगमन मांडलं. जटायुसी सख्या पडिले येऊनी पंचवटीशी राहिले आश्रम मनोरम रचिले राखण ठेविले जटायुसी. राम तिथून पुढे तसंच निघाले, पुन्हा वनामध्ये गेले. पुन्हा वनात जटायू पक्षी होता, त्याच्या संग सख्यपणा केला, मैत्री बनवली आणि पुन्हा तिथं हे करून पंचवटी बनवली आणि राम तिथं गमन करू लागलेले आहेत. करिता वान्य रविवराशी सुमित्र मारिल शंभराशी शृपनखा माता होय तयासी लक्ष्य मनाशी छळवाली. पुन्हा तिथं वनामध्ये पंचवटीमध्ये आश्रम बनवून राहिले, पण लक्ष्मण असे पुढे जात होते, वनविहार करीत होते. पुन्हा जात असताना वनविहार करत असताना पुन्हा शृपनखाचा साम नावाचा एक मुलगा होता, तिथं तपचार्य करू लागलेला आहे. सुमित्र केले दोन्ही सव्यांगेची दिले नाक कान खर दुशेना गेली शरण राम लक्ष्मण मारावया. लक्ष्मणाच्या हाताने हत्या झाला होता तिच्या पुत्राचा, म्हणून शृपनखेला राग आला होता, म्हणून लक्ष्मणाला छळण्यासाठी गेली आणि तिथं लक्ष्मणाने तिचं छळन केलं. तिनं लक्ष्मणाचं छळन केलं म्हणून लक्ष्मणानं त्याचं नाक आणि कानचं कापून घेतलं आणि त्या निर्नाशिक केलं. एवढी कथा हनुमंतराया भरताला सांगू लागले. 14 सहस्र रक्षुगण त्रिशरानी खर दूषण श्रीरामा लक्ष्मणी आपण दारुण रण करू आली. पुन्हा त्याच जनस्थान नगरी होती, तिथं 14,000 रक्षगण होते, म्हणून त्या रक्षगणानं काय केलं, तिथं हनुमंतरायावर हे रामावर मारा करण्यासाठी युद्ध करण्यासाठी धावून आलेले आहेत.
एकल्यानी राम आपण मारीन मारील न लागता शन मुक्त करोनी जनास्तन दुजे दान दिदले. मग ते तेवढे राक्षस आले होते रामाला युद्ध करण्यासाठी, रामासंग रामाला मारण्यासाठी आलेले होते. पण एके रामानं म्हणले का बाणाने एक क्षण सुद्धा लागू दिलं नाही. 14,000 राक्षस जे होते त्यांना मारलं आणि तिथलं जनस्थान नगरी जे होती तर मुक्त केलेली आहे. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. एकूण येते भात तळमळी लंकनात सीताहरणाशी उद्धत चरणार्थ करू आला. पुन्हा तिथून शूर्पणखेला मारलं. त्या 14,000 राक्षस त्यांना मारलं. शूर्पणखीचं छळण केलं आणि शूर्पणखा सांगत गेली राजा रावणाकड आणि तेवढी मात ऐकली राजा रावणानं. पुन्हा राजा रावण मनामध्ये दुःखी झालेला होता, हात पाय चुरू लागलेला आहे. म्हणून आता काय करावं असा राजा रावण विचार करू लागलेला आहे. हनुमंतराया नंदीग्रामात भरताला कथा सांगू लागले. मगर वेश दिदला मारीचाशी देखता सीता उल्लासी तत्व मागे काय चुळूसी श्रीराम त्याशी मारू गेला. मग राजा रावणानं काय युक्ती केली म्हणले, त्यांचा एक मारीच नावाचा एक राक्षस होता आणि त्याला सांगितलं तू मृगाचं म्हणजे हरणाचं रूप धर आणि पुन्हा सीतेच्या गुंफेवर जाऊन तिथं चोळी मागन ती सीता आणि म्हणून त्याला रामाला गव रामाचं छळण कर असंही राजा रावणानं युक्ती केलेली आहे. हनुमंतराय सांगू लागले. मायेचे मगर निघे बाहेरी राम काढून नेला दुरी जाय टुचरू गेला वानतरी सीता सुंदरी एकली. मायेचा मृग झालेला होता, ते बाहेर गेला म्हणजे लांब नेला. राम माग ते मृग म्हणजे हरण पुढे पुढे जाऊ लागलो आणि राम दुरी लांब गेले. म्हणून जटायू पक्षी सुद्धा जागेवर नव्हता. जटायू पक्षी सुद्धा बाहेर वनिवार करण्यासाठी चरण्यासाठी गेलेला होता. तेवढ्याच वेळात पुढे राजा रावण आता काय करू लागलेला आहे. रक्षण ठेविला लक्ष्मण एकुणी माया मग्र वचन त्याचे करून या छळण दिला दौडीन सीतेने. मारीच नावाचा राक्षस होता, पण त्यानं हरणाचं रूप धरलं होतं आणि रामाला लांब काढून नेलं. एका रामानं त्या बाणाने एका प्राण घेतला हरणाचा आणि त्यानं मारीचं कसा आवाज काढला लक्ष्मणाचा, धाव पाव लक्ष्मणा असा आवाज काढला. पुन्हा सीता म्हणू लागली माझ्या रामावर काहीतरी संकट आलं, लक्ष्मणा माझ्या रामाकडे जा, तुम्ही धावा लवकर असं म्हणून सीतेनं लक्ष्मणाला सुद्धा लांब दौडून दिलेला आहे. रावणे येऊन कपट करी हरली जानकी सुंदरी जटायू धावला झडकरी त्याशी मारी रावण. सीतेनं लक्ष्मणाला दौडून दिलं. पुन्हा एकटीच सीता राहिली वनामध्ये, आश्रमामध्ये सीता एकटी असताना पुन्हा काय जटायू पक्षी चरण्यासाठी गेला होता. एवढ्याच वेळेस राजा रावण आला, सीतेवर झडप घातली, सीतेचं हरण केलं. हरण करून रावण जात असताना पुढे जटायू पक्षी युद्ध करू लागलेला आहे. राम आला धावून जव जटायूशी होता प्राण क्रमण करून त्याची उद्धरण पुढे आपण चालिला. राजा रावणाला जटायू पक्षी आडवा आला. जटायू पक्षानं मोप लढाई केली, जर्जर केलं राजा रावणाला. पण राजा रावणानं काय केलं, रामाची आण घातली आणि पुन्हा रामाची आण वाहून जटायूने आपलं मरण सांगितलं. पुन्हा राजा रावणानं जटायूला जर्जर करून म्हणजे जटायूला जर्जर करून पाडलं आणि राजा रावण पुढे सीतेला घेऊन गेला. हात पायवीन मोदना कंबत गिळवया आला रामिनीच बाणे छेदिला पाठविला वैकुंठ. पुन्हा जटायूचा उद्धार केला रामानं आणि पुन्हा तिथून तसंच रामचंद्र प्रभू पुढं जात असताना म्हणजे कबंध नावाचा एक राक्षस होता, त्यात कबंध नावाच्या राक्षसाचा सुद्धा रामाने उद्धार केला. पंपातीरी महावीरी आम्हा भेटलो वानर स्वामी मिनला रामचंद्र भाग्य थोर आमुचे. पुन्हा आणखीन रामचंद्र प्रभून तसाच कबंधाला मारून तसाच पुढे गमन करत होते. जात असताना म्हणजे पंपातीर नावाचा एक तिथंच गाव भेटलं, त्यांना सरोवर भेटलं. तिथंच रामचंद्र प्रभू गेल्यावर सगळ्या वानराचा तिथं मेळा होता. रामचंद्र प्रभूला भेटला. हनुमंतरायानं कथा रामा भरताला सांगू लागली. वाली सुग्री वैर भारी दर राज्य हरुनी झडकरी आम्हा घालून बाहेरी राज्य करी किष्किंधेचा राजा करू लागला. म्हणले कोण, वाली. त्यांचं वैर भारी होतं. राजा सुग्रीवाचा आणि वालीचं भावाचं वैर लागलेलं होतं. पण राजा रामानं काय केलं म्हणले, म्हणजे वानर हनुमंतराया सांगू लागला आम्हाला बाहेर घातलं आणि राज्य किष्किंधेचं वाली करू लागला, अशी कथा हनुमंतराया सांगू लागली. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव. पुढील वाचक
चामनर महाराज आणि सूचक आमचे भगवान महाराज राहतील. सांग दहा सांग सांग. आम्ही जावं का बाहेर? बस उठ उठ उठ. अचित महाराज उठ. कुंडले कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हाय बसले नाही का? हाय कोण आला? हाय हाय शरण आलो रामासी रामे कुडाविले आमासे मारोनिया वाळीसी सुग्रीवासे स्थापिले. ग्रंथगार्थे गावबा महाराज कथेचं वर्णन करू लागले. भरत जे त्यानार भरताला हनुमंतराया काय घडलं जे त्या अरण्यामध्ये वनवासामध्ये असताना ती सर्व चरित्र सांगू लागलेली इथं. आणि इकडं जे त्यानारा म्हणतात वाले आणि सुग्रीव हे सख्खे भाऊ पण पक्के वैरी झाले. कशामुळं? दारा आणि धन, स्त्री आणि जे त्यांना धन याच्यामुळं. आपले ते दूर होती, दूर ते आपुले होती, ही संसाराची निथी. आपण जवळच्या माणसाला दूर करतो, दूरच्या माणसाला जवळ करतो, हे संसार आहे. आम्ही सख्खे भाऊ पक्के वैरी हो. म्हणून आणणार म्हणतात रामाला शरण सुग्रीव गेला, त्यानं कुढावला अभयदान दिलो आणि जे त्यांना वालीचा काठा काढला. तिथून पुढे आमची मैत्री जी त्यानं झाली. वाली सूत युवराजा करोनी सीता सोतेचे काजा जड करी पाठविला योजा सांगा ते मज दिदले. कोण? हनुमंतराय सांगू लागले वालीचा मुलगा जे त्यांना अंगोद त्याला युवराज्य पद दिलो. कार्य पुन्हा केलं हनुमंतरायानं, पण मोठेपणा कोणाला? अंगद आला. कारण पण तसं आपलं नसतं. आपणच आपल्याकडे स्वार्थ साध्य करण्यासाठी मोठेपणा घेतो. हनुमंतराय म्हणू लागले युवराजा जे त्यानं अंगोद त्याला दक्षिण दिशा शोधण्याचं कार्य, सीतेचा शोध लावण्याचं काम त्याच्याकडे दिलो आणि अंगदानं जे त्यांना सीतेचा शोध जिथे लावला. सीता सुद्धी आणले ते हे मग निघाले लवला हे कपी सैने चालवित पायी दोई बाहेर गुराज. भरता आणि सीता शुद्धी लागल्यानंतर आम्ही सर्वजण वानर मंडळी राम आधी करून रामाच्या दोन्ही बाजूना जे त्यांना आम्ही चालत या लंकेला जे त्यांना आलेलो आहोत. बिभीषण शिकवे रावणासी न मानितो त्याच्या वचनासे लाता हानितल्या त्यासी तो आला रामापासी पैशरण. भरता पण झालं काय? या समुद्राच्या काठावर गेल्यानंतर रामाला हे लंकेमध्ये कळालं. त्यावेळेस बिभीषण आपल्या भावाला जित्यानं राजा रावणाला शिकवू लागला, कारण तू अधर्मानं जित्यानं वागलेला आहेस, असं वागू नको, त्या रामाला शरण जाय, यामध्ये तुझं हित आहे. कारण भावाचा कळवळा भावाला येत असतो हित शिकवतो, पण असणार आपला विश्वास आपल्या भावावर नसतो ना, म्हणून तो ऐकत नाही. पण असणार राजा रावणाला हित शिकू लागला. राजा रावणा ऐकलं नाही, उलट त्याला लाथा मारल्या आणि लंकेतून जे त्याला हाकालून जे दिलेला आहे. वाढणार सेने अपरमित हाती पर्वत झेलित सागरी घालिती त्वरित हेळाची सीतू बंदिला. शेवटी म्हणता तो बिभीषण रामाला शरण जित्याला आणि त्यानं जितणाऱ्या सेतू बांधण्याचं कार्य कोणाच्या हातानं? त्या निळाच्या वगैरे हातानं होणार, ही सर्व कथा आपण ऐकली. आणि हेळेची म्हणजे वानर सैन्याने आम्ही सर्वांनी मिळून रामप्रभून सहज कुठल्या प्रकारचा जित्यानं आळस कंठाळा न करता, श्रम न भासता, उल्हासित अंतःकरणानं सहज रुपया 400 कोसाचा समुद्रावर आम्ही सेतू जित्यानं बांधला. करोनिया लंका लाग वानर प्रवेशले दुर्ग आगी लावनिया वस्तू सवेग
अनेक जाळिल्या अशा असणाऱ्या पराक्रमानं किंवा कष्टानं लंकेमध्ये गेलो समुद्र पार करून गेल्या बराबर जित्यानं आम्ही सर्व लंका जित्यानं विल्डी वाढणार आण हुडे हुडे म्हणजे आणणार त्या लंकेमधल्या बुर्ज आधी करून आणणार ठिकाणी उंच ठिकाणी त्रिकुट शिखर वगैरे या सर्व बाजूनं लंका वेढली नाही त्या लंकेमधल्या वस्तूला जित्यानं आम्ही आग जित्यानं लावली राक्षस सेने बहुसाल मरता कृपा उपजले भगवंता एकाची अपराधता लोका समजता केवे मारो कारण म्हणता जित्यांना त्या ठिकाणी लंका जळू लागली आग लागल्या बराबर या राजा रावणाची सामान्य प्रजा पण जळू लागली कारण राजानं केलेलं पाप हे प्रजेला भोगावं लागतं मग आणि राजा शोर वागत असेल तर प्रजा भ्रष्टाचारी होते म्हणून म्हणतात राजा रावणानं केला गुन्हा पण दुःख भोगू लागलं प्रजेला प्रजा जळू लागली हाहाकार झाला पण कनवाळू कृपाळू दिनाला घेऊ धरणे अशा दीन दुबळ्यांचा कळवळा राम प्रभूला आला राम कळवळले आणि वानराला म्हणाले लंका जाळू नका कारण अपराध राजानं केलाय मग प्रजेला का गुन्हा थांबा असं राम प्रभू कळवळून बोलले. श्रीराम दीन दयाळ श्रीराम सोये स्नेहाळ श्रीराम कृपा कल्लोळ प्राणात पाळ श्रीराम प्रणतपाळ म्हणजे सांभाळ करणं राम प्रभू दिनाचा दयाळू आहे स्नेह म्हणजे प्रत्येकाच्या असणार प्रत्येक व्यक्तीच्या साधकाविषयी त्याच्या अंतकरणामध्ये जिव्हाळा प्रेम आहे का जसं आईला जित्यानं आपल्या लेकराचा जिव्हाळा असतो प्रेम असतो मग तसं जाणार भगवंताला या प्रत्येक जीवाचा जित्यानं म्हणता स्नेह प्रेम आहे का तर त्यानं ज्या प्रजेला उत्पत्ती केलेली प्रसवला विश्व तोच होय जाणता या विश्वाला जन्म देणारा रामप्रभू आहे म्हणून प्रत्येक जीवाचा कळवळा रामाला जिथे आहे. राम कृपेचा कोवळा राम जीवीचा जिव्हाळा राम कृपाळो कळवळा लोका सकळा देखोने कारण अशा असह्य साधणार लोकांना ते आगीमध्ये जळू लागली ओरपळू लागली हा जित्याणार म्हणतात दुःख असह्य झालं. स्नेहाळू म्हणजे कृपाळू राम आहे कवळा आहे म्हणजे इतर असणार एखाद्या जीवाला जर पीडा होत असेल दुःख होत असेल तर त्याच्याविषयी तळमळ अंतकरणामध्ये निर्माण होतं डोळ्यावाट प्रेम आसरू येणं म्हणजेच स्नेह प्रेम आहे प्रत्येक जीवाविषयी तो प्रेम रामप्रभूच्या अंतकरणामध्ये असल्यामुळं रामप्रभू अतिशय प्रेमानं स्नेहानं कळवळले आणि काय म्हणू लागले रामे जगाची उत्पत्ते रामे जगाचे स्थिते गते रामे जगाची विश्रांती सचिन मूर्ती श्रीराम राम कसा आहे राम हा जगाची उत्पत्ती करणारा उत्पत्ती स्थिती आणि लय आभी अंथी जे त्यांना म्हणतात मध्ये आभी मध्ये आणि अंथी तिन्ही अवस्था जगाच्या त्या रामप्रभूच्या स्वाधीन आहे किंवा रामच त्याचा कर्ता जिथे आहे म्हणून रामप्रभूला या प्रत्येक या ब्रह्मसृष्टी मधल्या जीवाचा प्राणाचा जित्याना जीवाचे जीवन म्हणजे आपला देह आपण जीवन पण याचं जीवन म्हणतात हे रामप्रभू आहे. जसं पाण्याविन मासा राहू शकत नाही पाण्यात जर मासा असणार द्रव पदार्थात राहत असेल त्यानं तुपात राहावं दुसऱ्या पदार्थात राहावं पण ते राहू शकत नाही का त्याचं जीवन पाणी पण पाण्याचं जीवन रामप्रभू आहे जीवाचं जीवन म्हणजे असणारा उदके नानो तरी स्वरूप ते तुझे पाणी रामप्रभू आहे म्हणून या जीवाचं जीवन राम आहे म्हणून त्याला कळवळा जिथे आहे. निरापराध केवे मारो म्हणून मांडिला श्रेष्ठाचारो पाठविला अंगद वेरो अति चतुर बोलका हनुमंतरावला भरता असा राम प्रभू प्रत्येक जीवाविषयी त्याला कनवाळा आहे प्रेम आहे मग राम प्रभू म्हणू लागले निरापराध कारण राजा रावणानं गुन्हा केलाय प्रजेनं काय गुन्हा केलाय त्या सामान्य मग हे निरापराधी लोक आहेत ते जळतात मरतात मग यांना शिक्षा नावणं योग्य नाही काय करावं राज्य नेम आहे कारण जे त्यांना म्हणतात साम दाम भेद आणि दंड हे तिन्ही अवस्था अगोदर जे त्यांना वापरावं लागते आता युद्ध
हानिकारक असतं. त्याच्यामध्ये वित्त हानी आणि जीवित हानी होते, म्हणजे धनाची आणि जीवाची हानी होते. म्हणून होईल तसं जित्यानार म्हणतात. राष्ट्र असो देश असो, युद्ध टाळताना तो उपाय आपण करू म्हणून अंगदासाठी शिष्टाचार्याला पाठवलेला आहे. हाय तेने शिकविला बहुतर येते तेन माने चिलंकापते मग मांडली युद्ध ख्याती केली शांती राक्षस हनुमंतराय म्हणाले त्या असणार अंगदाण राजा रावणाला खूप शिकवलं नाना परीनं. दोन्ही बाजूनं शिकून पाहितलं. हानी कशी आहे, तुझा स्वार्थ लाभ कशामध्ये आहे हो, हे सर्व सांगून बघितलं. पण राजा रावण ऐकायला राजी नाही हो. शेवटी नाविलाज झाला आणि युद्ध जित्यानार सुरुवात झाली. युद्धाचं आव्हान झालं आणि लंकेच्या ठिकाणी म्हणतात युद्धाला आरंभ झाला. युद्ध झाले गोरांदर मंत्रे प्रस्तादे महोदर इंद्रजितादी महावीर कुमरे कुमर मारिले भरता, या लंकेच्या ठिकाणी महान युद्ध दुरंदर जिथे झालं आणि म्हणता राजा रावणाचे जित्यानार मुलं प्रधान महान बलशाली प्रधान महोदर घस प्रघस असणार भास्कर आधी करून आणणार ही मंडळी हो. राजा रावणाची मुलं इंद्रजितासारखा पुरुषार्थी कोणी नव्हता. भाऊ कुंभकर्ण याच्यासारखा बलशाली कोणी नव्हता. पण या सर्वांचा फडशा जित्यानार म्हणतात रामानं त्या ठिकाणी पाडलेला आहे. महाबाहू कुंभकर्ण बाचिरीला बिंदोनी बाण आधी नाक कान चिकापून शिरकमळ जान दिले भरता, काय सांगावं, कन्या राजा रावणानं असणारा भावाच्या बळावर जित्यानार कोणाचं ऐकलं नाही हो. त्याला वाटत होतं माझा भाऊ कुंभकर्ण महान बलशाली सामर्थ्यवान आहे हो. मी रामाला हरवीन रामाला मारीन असणार. पण त्या कुंभकर्णाला राम प्रभूनं रणभूमीच्या ठिकाणी समोरासमोर उभं चिरलं. उभं एक हात आणणार म्हणतात पाय वगैरे आणणारे त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे जित्यानार केले. बंधू पुत्राचे दुःख भारी दहाई मुखी शंक करे रावणा दुर्दशा त्वरी सुरासुरी धाकत्याचा. मग झालं काय भाऊ बंधू असणार म्हणतात. भाऊचं आणि जित्यानार मुलाचं दुःख भारी हो. प्रधान मेले, मुलं मेले, कुंभकर्णासारखा भाऊ रणभूमीच्या ठिकाणी जित्यानारा पडला. हे दुःख राजा रावणाला असह्य झालं. असह्य जो राजा रावण ज्याचा धाक त्रिभुवनामध्ये देवादिकांना होता तो राजा रावण रामप्रभूच्या समोर हातबल झाला. हातबल आणि धाय मोखलून जित्याना रडू लागला. दुःखे आरंभळला बहुत आतुर बळिया रघुनाथ माझे काही न चले मत दांत कात कर कर. असा दुःखानं राजा रावण आरंभळला ताहो पडून रडू लागला आणि म्हणता जित्याना दात ओठ खाऊ लागला. काय करावं म्हणला, बाप रे बाप, काय करू या रामाला. काही केलं तरी राम मला आवरत नाही हो, राम ऐकत नाही हो. काय केलं म्हणजे असणार मी याच्या बरोबर तडधरीन युद्ध करील असा राजा रावण आरंभळेला. आदट वीर कुंभकर्ण रामे मारिला बिंदोनी बाण इंद्रजित महावीर दारुण सौमित्रे जान निवटिला. राजा रावणाला आपल्या प्रत्येक वीरांची आठवण होऊ लागली हो. माझा भाऊ कुंभकर्ण आदर दाठू का, नुसता कुंभकर्ण नजर आकाशाकडे खेळली तर देवांचा थरकाप व्हायचा. एवढं सामर्थ्य ज्या कुंभकर्णाचं आहे तो कुंभकर्ण रामप्रभूनं उभा चिरला. उभा माझा मुलगा इंद्रजित ज्यानं इंद्रदेवाला असणार गळ्याला फास लावून वरभाडीत आणलं, इंद्रजित ही पदवी प्राप्त केली. त्या इंद्रजिताचा प्राण घेतला. माझं कसं आहे, मला आता कोणी पाठराखा नाही हो, राम मला सोडत नाही हो असा राजा रावण म्हणू लागला. प्रधान मारिले अगवे सेने सैनानी गेले जिवे एकले म्या काय करावे रणी नागवे रघुनाथ. असा राजा रावण दात ओठ खाऊन थर थर रागानं कापू लागलेला आहे.
महान एकापेक्षा एक बलाढ्य माझे प्रधान ते जित्यानारा गेले सेनापती गेले, मी आता एकटाच राहिलो. मी एकल्यानं आता काय करू? मला राम आवरत नाही, राम माझा प्राण घेतल्याशिवाय राहत नाही असा तो म्हणालेला आहे. दांत करकरा खात डोळे गरगरा भवनीत रागे दोन्ही हात चुरीत शक्ती अद्भुत उचलली असा राजा रावणाला राग अनावर झाला आणि राग अनावर झाल्यानंतर म्हणता राजा रावण रागानच हात चुळू लागला, दात ओठ करकर खाऊ लागला. का व्हायना काय हाता पायाची लाही, याला तर कळायला राम ऐकत नाही पण नाविलाज आहे म्हणून असा दात ओठ खाल्ला आणि मनामध्ये एक विचार आला आणि वाराशी जितणार वरदानाची शक्ती त्यांना जितणार म्हणतात भात्यातून काढलेली आहे. शरणांगत मारू आपण त्या कारणे सांडितील प्राण लक्षणीया विभीषण शक्तिदान हानेतले. पण राजा रावण का राज्य करायचं म्हणजे वेग ज्ञानी प्रसंगानुसार त्यांना अवधान राखावं लागतं. राजा रावणानं वर्म जाणलो, राम प्रभू कसा जित्या शरणागता शरण्यो. राम म्हणतो बिभीषणाला असणारा जीवाला धोका म्हणजे माझं मरण आहे. मग आपण केलं काय पाहिजे तर अगोदर बिभीषणाचा काठा काढो म्हणजे राम प्रभू आपोआप स्वतःचा प्राण त्याग करेल, युद्धाचा उल्हास नाहीसा जितणार होईल. म्हणून शरणागताचाच प्राण घेण्यासाठी राजा रावणानं ती शक्ती बिभीषणावर जोडली. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय. पुढील वाचक शोभाताई शिंदे आणि सांगण्यासाठी आमच्या सुमनबाई शिंदे. कुंडलिकावद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. वेगी म्हणे गणेश कोणी तोची बोले. हेच पूर्ण होईल. कुंडली घ्या ना अगोदर. देव प्रभू रामचंद्र भगवान की जय. वेगी लक्ष्मण धाविनला तोची बाधा करुणी गेला लंकाला तोची. धाविले पाठीशी शरणागत आली शोधिता. बरवा प्रवेशला गर्व अंगी लावना वस्तू म्हणे संगी. थांबा थांबा. लागली नाही वस्तू माहित इकडे इथून इकडे कशा घ्यायला तुम्हाला बस झालं नाही नाही इथून रेगी पासून हा इकडे इथून हा वेगी वेगी म्हणे लक्ष्मण धाविला पाठीशी शरणागताला शोधिता. शक्ती गिरी छेदून ठेवला. गावा त्याला सांगू लागले राजा रावणा रागला तर ह्यानं माझं काही शिल्लक ठेवलं नाही. पुत्र मारले पुत्र मारले सगळंच मारलं आणि मग आता काय करायचं. राग राग आला आणि शक्ती बिभीषणावर सोडू लागला. तर बिभीषण शरणागत होता आणि ह्या सूर्यवंशी कुळामधले राजे कसे होते. आपला जीव गेला तर हरकत नाही हो. शिबी राजानं सगळं मासच चुकलं. आम्हाला चौथीला हरा होता सगळं मास मोजलं पण हरला नाही. ह्यांचं तसं कुळ होतं हरला नाही. शरणागत पाठीमाग घातला
आणि हनुमंतराया सांगू लागले. लक्ष्मणानं पुढे छाती केली, शक्ती छातीवर घेतली. मंत्री खेळता हाती, नुती करिता वेती, मागता ऐसा विचारी, विचारिता चित्ती आली का कुलती सुमित्रा, सुमित्रा म्हणे. मंत्री खिळले आते निगुते, परतता नये मागुते, ऐसे विचारून चित्ते आले का कुलते सुमित्रा. सांगा. सांगू लागला हनुमंतराया सांगू लागले भरता. तिथं गेल्यावर त्या लक्ष्मणला शक्ती लागली आणि मला औषध आणण्यासाठी पाठवले. माझं तोंड करा, मागची माईक नाही बरोबर आहे, ते बरोबर वाचायला तुम्ही नुसतं सांगा. मज खेळले अभिमंत्रून वाचा. मंत्र खेळीला आमंत्रण, शेन शिन माझी अंगवन, मागे सरता रावण, दंड संपूर्ण मज करील. झाली अंगवन, काही राहिलं नाही. अंगामध्ये ताकद राहिली नाही, बळ राहिलं नाही. असा शिन झाला आणि मग शक्तीला लक्ष्मणाला लागली. त्याच्यामुळं मी गडबडीनं आलोय बाबा, मला जायचंय म्हणून भरताला हनुमंतराया रामायण सांगू लागले. म्हणून तुझ मी आले शरण, तू शरणागता शरण, नुपेक्षावे मज लागून कन्या पूर्ण मी तुझे. कोणी मज तू आली शरण, शक्ती म्हणे संगत, अपेक्षा तर मज लागू नये कन्यादान संपूर्ण तुझी. मी तुझी म्हणून शक्ती शरण आली. लक्ष्मण लावून आले बाबा मी तुझी मुलगी आहे आणि तू माझं रक्षण कर. त्या दुष्टाच्या हातात गेल्या मला दंड करीन. आता पसतो दंड करून मला परेशान झालेले. म्हणून शक्ती आल्या शरण आल्यावर लक्ष्मणाने तिचा अंगीकार केला. कन्या होऊन तू शरण आली समज पूर्ण अत्यंत कृपा करून, तू सुमित्रामने जाणता सांग माऊली अंगीकार. माऊली अंगीकार करत अशी मुलीचा, बाप अंगीकार करते मुलीचा. म्हणून ती शक्ती म्हणून लागली मी तुला शरण आले बाबा, मला महाग लावू नको. महाग लावत अव सज्जनाच्या हाताने मिळालं वेगळं असते, दुष्टाच्या हाताने मिळाले आधा पातळा जावं लागतं. आणि इकडे ह्यांच्या हाताने मिळत तरी हरकत नाही. म्हणून सज्जनाच्या अंगावर शक्ती पडली बघा. तसं आपण पण विचार करावं. ढोरा गोला कळत ना आपल्या कळत, आपण सज्जनाच्याच नादाला लागावं लागतंय, सज्जनाची संगत करावं लागते. कन्या होती झाली उपैती, जन म्हणे असा तिची अंगीकारित सुमित्रा अत्यंत कृपा भरित, तारा देत निजर जये. म्हणून कन्या उपरती झाल्यावर बापाला चिंता असती आणि काय तिचं बरोबर आहे तर बापच करीत असतो या. असं जरी होता अपेक्षात तसे म्हणे सांग मजशी, उपहाराशी जरी उपेक्षे तरी जगे होय उपवासे, बरोबर दये शक्तीचे ब्राह्मण अम्मासे निज पूजे. अमाशी निज पूजे येतो. ब्राह्मणात शक्ती ब्रह्मशक्ती आहे. माईक शक्ती दिली होती, माईक शक्ती गेली जिकडं तिकडं हल्ली, त्याचे तुकडे केले. पुन्हा ब्रह्मदाय शक्ती लक्ष्मण म्हणला आम्हाला ब्राह्मण पूज्य येतं आणि त्या ब्राह्मणाचा मान राखावा लागल. म्हणून वर कांती लागली होती, बुडापसू लागली, पण धाक झाला नाही. रामानं अमृताचे हात फिरला, धाक कमी केला त्याचा. वाचा की एक एक शब्द कशाला वाचा. द्विज वचन उपेक्षिता, पूर्ण अपजव बैसेला माता, व दिले जरी शरणागता, तरी अनर्था माझारी पडिजे. अनर्था महाजारी. अरे शरणागत आलं तर त्याचं रक्षण करावं लागतंय आणि रक्षण करून त्याचा सांभाळ करावा लागतंय, तरच आपल्या वंशाचा दिवा लागत असते, पुढे वंशाची कीर्ती वाढत असते या. म्हणून हनुमंतराय म्हणाले भरता तिथं असं संकट पडे बाबा आणि तुला बकळ येळ लागला मला सांगायला. जीवे जाता शरणागत. जीवे म्हणे सांगता तुझी प्राण, रघुनाथ ब्रहाता कर्पी करिता तुझं सांगा प्राण चित्त सांडिले. प्राण चित्त सांडले. तुला जर सांगत बसलोय तर सगळं रामायण तर तिकडं आणत होईल. म्हणून मला गडबड झाली होती, म्हणून जायचं होतं बाबा. मग माझे जीवे काय अर्थाने देशे, सार म्हणे होईल चुकी वायाशी, काय नाही करू तू याशी, जीवे म्हणे पावानी बिनवटा. असं वाचल्यावर रामायण कसं सांगते माणसं. आम्हाला असंच येते हो. धन्यवाद. आता पुढील वाचण्यासाठी मनीषाताई ठोंबरे सोनवळा, सांगण्यासाठी तुम्हीच थांब. सांगण्यासाठी कोण आहे? कोण आहे? ऐकू ना झाले.
मग माझे जिने काय व्रताभूमीसी भार होय चुकवावया संकल्प उपाय जीवे पाहे विनिटला पाहे नटला रे माझ्या एकट्याला जर आघात झाला तर काही राहून जाणार नाही आणि रामाला बाण लागला तर पुढचे कार्य बंद पडते ना म्हणून लक्ष्मणाने विचार केला माझ्या एकल्यासाठी काय राहणार एकल्यासाठी काही राहणार नाही म्हणून बाण छाती घेतला असं हनुमंतराया सांगू लागले सुरक्षिता शरणांगत सुखवान समस्त सुखावेल श्री रघुनाथ सूर समस्त सुखी होय सुखविता रे बांधवडी सोडायची सीताला सोडून आणायचंय आणि माझं मी जर एकटा गेलो तर हरकत नाही राम सगळे महाग काम करते ना आणि म्हणून लक्ष्मण म्हणला माझ्या एकट्यासाठी अकांत सगळं सृष्टी एकटा गेलो तर हरकत नाही म्हणून आपण स्वतः लक्ष्मणानं शक्तीचा प्रहार आपल्या हृदयावर झाला रामवदील रावणा अभिषेक विभीषणा सिद्धी सिद्धी पावेल पूर्णपणा वरद वचन रामाचे वचन हे रामाचे रामवदील रावणा हे वाल्मिकीचं वचन आहे म्हणून लक्ष्मणाने विचार केला कोणाला न बोलता कोणाला न सांगता पुन्हाच पुढे निघा शरणानं पाठीमा घातला आणि लक्ष्मणानं ब्रह्मशक्तीचा आघात आपल्या अंगावर घेतला एकल्या माझ्या जीवासाठी उल्हासती ब्रह्मांड कोटी राम विजयी सकळ सृष्टी माझ्यासाठी होईल राम सकळ विजय सृष्टी होईल राम सगळ्यासाठी मध्ये विजय होईल आणि माझ्या एकल्या जीवासाठी काय होईल काही होणार नाही मी गेलो तर म्हणून लक्ष्मणानं असा विचार केला आणि शक्ती पाहत हृदयावर आदळा बरं ऐसी विचारोनी चित्ती पसरली अंगाची व्याख्याती हृदय झलिली ब्रह्मशक्ती केली ख्याती सौमित्रे अंगाची ख्याती पुढं केली आणि ती ब्रह्मशक्ती छातीवर झेलली आणि सांगितलं माझा राम सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ आहे सगळ्याच्या हृदयात आहे आणि माझ्या एकट्याच्या काय होणार आहे म्हणून लक्ष्मणानं शक्ती हृदया झेलली हनुमंतराया भरताला सांगू लागले शक्ती भेदिता लक्ष्मण गर्जसी हनादे रावण त्यावरी चालिला रघुनंदन धनुष्यबाण सजुनी राजा रावणानं शक्ती आणली लक्ष्मणाला शक्ती लागली त्या टायमाला रामानं नजर टाकली आपल्या लक्ष्मणाला शक्ती प्रहार झालेला पण हे दुराचारी दुर्योधन पुढया त्याला मारीन म्हणून रामानं बाण सोडायला सुरू केले राजा रावणावर सोडून या निर्वाण बाण तत्काळ मारावा रावण ये रे साधिले विधान पाठी देऊन पळाला रे साधिले विधान कसं विधान साधविलं लक्षात आलं हे मला सोडित नाही आता ह्याचा भाव पडला म्हणून मला सोडित नाही म्हणून रामाला नजर इकडे इकडे करता करता धोम पळून गेला लंकेमध्ये थांबला पळाल्यावरी रामराव सर्वतन करी घाव ऐसा जाणून या दृढ भाव रावण पाठी देऊन पळाला पळत्याच्या पाठीनं जाई राम राम पळत्याच्या मागे जात नाही लक्षात आल्या राजाच्या गोष्टी आणि पळून गेला मग राम काय करू लागले बरं पळवून या रावण विजयी झाला रघुनंदन पाहू आला लक्ष्मण तव मूर्छातपण देखील त्याच्या पाठीमागे राम जात नाही तर म्हणून लक्ष्मणाकडे वळले त्या टायमाला लक्ष्मण मूर्छा पण रामानं बघितला काय वाटलं असं त्या टायमाला कुरवाळोनी अमृत हस्ती केली निर्वाण ती शक्ती विशाल्य न करील रघुपती ब्रह्मवचन केली म्हणून रामानं अमृत हास्य हात फिरवला त्या प्रहार झालेल्या शक्तीवर आणि त्याचं विशल्य म्हणजे त्याचा धाक कमी केला अशी रामानं त्या लक्ष्मणाला शांत केलं बरं ब्राह्मणाचा तिरुमाव सर्वथा न करी रघुत्तम आदरीला लौकिक धर्म बंधुत्तम उठवावया आदरीला लौकिक धर्म
सगुण अवतार धारण केलेला म्हणून माणसासारखं वागावं लागतंय. रामाच्या डोळ्याला पाणी येऊ लागलं, माणसासारखं वागून दाखवायचंय म्हणून रामाला दुःख ते वाटू लागलं. बरं बोलावून या सुषेण वैद्यराज, पुसता झाला रघुराज. वेगी उपाव सांग मज, बंधुराज उठवावया. सुषेणाला बोलण्यानं सांगितलं, बाबा काही इलाज आहे का? पहिले डॉक्टर नव्हते, वैद होता. माझ्या भावासाठी काय आहे का तुमच्याकडे? फाफू करत अग्रवल्य आहेत का? वेगी उपाय माझं सांग, बंधुराज उठवाया. म्हणून असं प्रभू रामचंद्रानं सुषेणाकडे मागणी केली. सुषेण वैद्य सबुद्धी अनाविली दिव्य औषधी. शक्ती भेदिली हृदय संधी, त्रिसिद्धी विरवावया. सांगितलं सुषेण सबुद्धीचा होता म्हणून सांगला रामा. एक वेळ सांगणार दिव्य औषधी माग आणली होती, फास बंधन केले इंद्रदान तवा तशीच वल्ली. एक वेळ सांगा आणि मग बंधू तुमचा सुबोधी उठवा असे सुषेण वैद्यराज सांगू लागले. बरं पुढचा मार्ग काय करायचा आहे? सूर्योदय न होता पहावो अनावी औषधी समुदावो. म्हणून मज धाडी राम राव महाबाहो परिसावे. हनुमंतराव म्हणाला, भरता महाभाव परेश म्हणून माझा धाडी रामराव. म्हणून मला सूर्य ना उदय आता सूर्योगाच्या आधी मला धाडे बाबा. रात्रीचा दिवस आहे आणि म्हणून तवर मला दिव्य औषधी न्यायची. आणि जर सूर्य किरण उग पडले त्याच्यावर तर हे लोकीना परलोकी कोणता उपयोग होणार नाही असा हनुमंतराया भरताला सांगू लागले. बरं मी आलो वेगंतरी नोळखे औषध भारी. तेथे लागो पाहे उशिरी मग डोंगर ओपटीला. मी आलो एक उत्तर पळू पळू आलो बाबा समुद्राला ओलांडून. त्या टाइमला तिथं गुंती पडली. औषध वळकुळ्याने गेल्या. मग ओपटीला डोंगर. मग डोंगर उपल्या शापटात बांधला आणि मध्ये पुन्हा तुझा बाण मला आडवा येऊ लागला. बरं मार्ग जाता त्वरान्वित तव बाण राम नामांकित. देखून आलो येथ तव उद्भूत देखिले. म्हणून बाण तुझा आला, राम नामांकित बाण आला. सन 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 राम 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 राम. आपण एकदा राम म्हणत नाही. तू लोखंडाचा बाण राम राम म्हणू लागला. आपले कातड्याचे तोंड म्हणत नाही तर दुसरं उकांडे उकरीत, पण राम म्हणत नाही तर ते लोकांना राम राम करीत आला. हनुमंतराव म्हणले बाण आला वेग उतर म्हणून मी आलो. राम बाणाच्या माग मी आलो. येते अद्भुत मी देखील काय बघितलं भरताच्या नगरीमध्ये. राम रूपे भ्रमली चित्ती बोल बोलिलो बहुत. ते क्षमा करो रघुनाथ मरकट उद्धत. वाढणारे बाबा माकड आहे मला काय कळा नाही. इथं अद्भुत देखील काय बघितलं. अरे झाड झुडप वाल्या दगड पाशानं राम 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 म्हणू लागले. अद्भुत मी तिथं काही पैशाचा ढीग नव्हता बघायला, संपत्ती नव्हती बघायला. राम नामाचा गजे चौकड बघितला असं आमच्या हनुमंतराव भरताला बोलू लागले. देखोनी तुझा आश्रम अत्यंत झाला विश्राम. मने विसरलो गमन धर्म सर्वही गमना म्हणून तुझा आश्रम बघितला भरता. माझं मन इथून हलना, मला जायचं कळाना. खरं बघा तुम्ही राम नाम घेत नाहीत लोक, पण जिथं राम नाम आहे तिथं माणसाचं मन लागतं. कोणाच्या बिल्डिंग मध्ये लागत नाही. कसला असू द्या 100 मजली महाल, पण जिथं हरिनाम करताय तिथं ते मनाचा स्वाभाविक चांगला आहे. मनाला कुठे लाकवा तुम्ही तिथं जाते. पक्षी सिद्धांत बोलत तेने लाजिला वेदांत. सरस्वती चित्त भ्रमण भरस्पती. पक्षी सिद्धांत बोलू लागले त्या भरताच्या नगरीमध्ये नंदीग्राम मध्ये. बृहस्पतीचं चित्त येडावून गेलं. त्याला त्याचा पाठ कळायला गेला. अहो पाखरायनं म्हणाव का राम राम, धोंड्यानं म्हणाव का, झाडा झुडपानं म्हणाव का. म्हणून भरता तुझ्या नगरीमध्ये झाल्या मला कुठं जायचं कळना गेलं बाबा असं हनुमंतराया भरताला म्हणू लागले. सोडून सकळ मस्तर भरताश्रमी निरंतर. भूते वर्तती एकत्र निर्मस्तर. मस्तर अव मस्तर बकळा असते तर वाघाचं शेळीचं जमत नाही.
हातीचं वाघाचं जमत नाही, पण त्या भरताच्या नगरी सोडून सगळ्या मस्तर निरंतर राहू लागले. एका जाग्यावर पाणी पिऊ लागले, एका जाग्यावर चारा खाऊ लागले. शेकोनाचा बडेवार होता तिथं रामनामाचा, रामनामामुळे सगळे एकत्र येऊ लागले. वर्णिता श्रीरामाचे गुण कपीस नाठवे कपी पण हनुमान झाला मूर्छात पण देहाचे भान विसरला. भान विसरला. हनुमंताला मूर्छा आली, भरताला भरत पण विसरलं. कथा सांगता सांगता दोघाला कार्याची आठवण राहिली नाही. मग काय झालं? पुंडलिकावरती हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम चंद्र भगवान की जय. पुढील वाचक नारायण महाराज लहाने, सूचक हरिभक्त परायण गुट्टे गुरुजी. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. देखो नि कपीची अवस्था भरत ओसंडला चित्ता. श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मित चित्ता होनी. श्रीराम जय जय राम. देखो नि कपीची अवस्था भरत ओसंडला चित्ता. श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मित चित्ता होनी. शांत बसा, बोलू नका. पेपरगावकर पुढे या किंवा पुढे सारखा सर या पुढे जरा पुढे सारखं नाव जागा भरून दिसल्या दुसरं काही नाही. हे खांड पडून दिसाले. बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की, महारुद्र महाराज की, संत मोतीराम महाराज की, गुरुवर्य मारुती महाराज की, संत जनाबाई महाराज की, संत भगवान बाबा महाराज की, संत माधव बाबा महाराज की. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. राजा 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 राम 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 सीता राम राम राम. कोण लाभ का दिनायचा मंगळ. परम पुण्यवान मान भाग्यवान भाविक उदार परमार्थी गाव शेलूच की हे. लहान शेलू का नवीन शेलू मर्त्य मंदिर सभा मंडळ विविध गाव लहान कार्य मान रामायण तुम्ही चालवता, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आहे. माणसो परमार्थ हौसनं करी जा, नियमानं करी जा, आवडीनं करी जा, उल्हासानं करी जा. आवडीने भावे हरिनाम घेसी. जुलमाने केला संसार होते, पण जुलमाने केला परमार्थ फल देत नाही. रावसाहेबाला विनंती केली, आमच्या सुमनबाई
त्यांच्या सहकारी 2 माते भगिनी पण पैठणमध्ये भेटल्या. नियम द्या म्हणल्यास नियम दिला आणि नियम दिल्यास चकली मारित नाही मी. रामायण गावगाव राहून रामायणामध्ये एक गोष्ट शिका, रोकुतुल की रीत चली आई भांड महाराज, जाय परिवचन जान जाई परी वचन न फिर जाई. फक्त रामायणाचं एक सारे, बोले तैसा चाले त्याची वंदावी. रावसाहेब राम वनाला गेले, भरत आणाय गेला, राम आले का वापस? बोललं की बोललंच, लक्षात ठेवा, बदल नाही. तुम्ही लोकांनी 3 घंटे देवदेव केला पाहिजे. मोठे महाराज त्या बाया बोलल्यात की 2-3, होय मावशी 400 पोरं शिकत होते एकदाच. बाबा शांत बसा की बोलू नका. शक्ती झाल्यास पाया पडून ते आम्ही बोलतोच का शक्ती आल्यास? अजिबात बोलत नाही, बोलायचंच नाही, शांत बसायचं. बस तिकडं काही माणसं लांब आहे, तिकडं काही माणसं आहेत. काही माणसं तर कामही नाही, रामही नाही, आरामही नाही, दमही नाही. अशक्ती आहे काय? असं इकडे रोज शक्ती असते आहे का? माणसं तुम्ही देवाचं भजन करा, बोल नका. देवाचं भजन का करा? तुम्ही देवाला आनंद द्या, देव माने देव तुमचा आनंद करेल. नर आणि नारायण, तुमचं नाव नारायणच आहे, नर आणि नारायणाचा जवळचा संबंध आहे. आपण नर आहे, तो नारायण आहे. नारायण देव आहे. देव सजीव आहे का निर्जीव आहे? देव सजीव आहे का निर्जीव? सजीव देव आहे. आणि तुम्ही सजीवच आहेत, आपण जिथे येत ना. सजीव म्हणलं की त्याला आनंद लागतोय, देवाला आनंद लागतोय. देवाला आनंदाचं आपल्या हातात आहे आणि आपल्याला आनंदाचं. पकडच्या वर्षी पाऊस पडला नाही, द्या डोकं कोलाडे. गेल्या वर्षी पाऊस पडलो, किती पिको कापूस. तर काय देवाची मर्जी असेल वा नवला होय. कोण्याही गावामध्ये कापूस फुटलं, लोकांनी येच नव्हे, बाया मिळणार कामाला. घरच्या माणसाला काम करू वाट ना, आणि बाहेरले माणसं नीट काम करणार. ध्यानदारा काय देणार नाही देव. म्हणूनच आमचा आग्रह रामायण लावा, अन्नदान करा, सत्य करा, भजन करा, परमार्थ करा. आपल्याला ही कळकळीची विनंती आहे. आता हे शिवला रामायण बंद पडलं, वसाड शिरू गाव झालं, मसन वाटा झालं, भूताचा वाजा झाला. दवाखान्यात एक माणूस नेलं, पिपळगावकर डॉक्टर म्हणले मेलं बुवा. एक माणूस एक इंजेक्शन द्या. आता इंजेक्शन आम्ही मेलेल्या माणसाला इंजेक्शन करीत नाहीत. तुम्हाला रावसाहेब आहे, त्या सुमनबाई आहे, त्यांच्या सहकार्य माता बहिणी आहेत. रोजची रोज कोण भजन करलाय? हे प्रसंगी करा. शक्ती टू शक्ती, सप्ताह टू एकादश टू एकादश. भजन नियमानं केलं पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे. जय श्रीराम. काय महाराज ते तो महाराज मोठी झाली. बस झालं, गावाला विसरू नका. हो, गावाला विसरू नका. हा, जन्मभूमीला विसरायचं नाही. हो, रामकृष्ण हरी. असं भरताला रामायण मिळतं, तुम्हाला रामायण होतं, कथा सांगते रे. आणि एकदाच रामायण मर्त्यानं सांगतील, भरता नाही केलं. भरत पण विसरला, हनुमान पण विसरला. 50-50 हजार रामायण आपलं चाललंय. काय विसरलंय तुमचं? हो, अनंतराव आता रामायण ऐकून दिशा बोलवेल का घर आंबे ती देशमुख टाकळी गौसल का नाही? कमय भुली घरदी आणि वाट होईल. आपल्यात काहीच बदल होत नाही. तुमचं मनाचा मोठेपणा आहे. वाचा. मन बुद्धी चित्तवृत्ती अहंकाराची अहंकृती राम मिळाले निश्चिंती बाह्य स्फूर्ती विसरला. मन हे राम झाले, मन हे राम झाले. बुद्धीनं निश्चय केला राम, चित्तानं चेतना धरी राम. आणि अभिमान सात्विक झाला, रामायण बंद पडू द्यायचं नाही.
रामायणाला जायचंच, रामायण चालवायचंच. मला सांगा, रामायण ऐकता राव साहेब तुम्ही, मारुतीचंच मंदिर झालं, भजन केलं. रावणाला लांड्याला बड्या करून संसार केला. कुठं बाई चांगली दिसली घरला आणली, कुठं झाड चांगलं दिसलं घरला आणलं, गोरं चांगलं दिसलं घरला आणलं. भावाचं इमान हिसकटून घेतलं, लयच रावण खराब होतो. आणि त्याच्यावर त्याचं पोरग इंद्रिय त्याच्याच का करून एक दोन्ही बापले लुटारून डाकेबाज होते. कोण आहे का? आहे का रावणाचं मंदिर, इंद्रिताची समाधी कुठं आहे का? माझ्या मारुतीचे मंदिर गावगाव आहेत. हनुमान महाराज की अरे गाव तिथं हनुमान हे रामदास स्वामींनी स्थापना केलेली आहे बऱ्याच दिवसाखाली, 400 वर्षाखालची गोष्ट आहे. आणि आम्ही ते प्रयत्न केलाय, जिथं हनुमान तिथं रामायण असलंच पाहिजे. ज्या गावात रामायण नाही, शरीरात प्राण, गावात रामायण. शरीरातला प्राण गेला की शरीराचं नाव बदललं, मड झालं. गावात रामायण नसलं, गाव मसनवाटा झालं. ज्या गावात रामायण नाही ते गाव मसनवाटा. त्या गावची माणसं भूत, त्या गावच्या बाया भूतमी, त्या गावची लेकरं भूताची पिली. आणि गावात रामायण असून रामायणाला जात नाहीत, फक्त शक्तीला ते भूताचे मावस भाऊ. आणि ज्याच्या गावात रामायण नसतंय, शक्ती सांगत लहान फिरते भूताच्या माईची सौतर भाऊ. ज्याच्या गावात रामायण नाही त्यानं बाहेर काय फिरायचे, बाहेर फिरायची गरज नाही. खरं बोलल्यास राग येतो लोकांनी हो. आणि मी असं का बोलतोय, तर मी रामायण लावतो, दुसरं काय आहेची आमा करणे काम बीज वाढू ना. रामायण लावलं, शक्ती केली, मी आलो. त्याशिवाय आता आम्ही कधी जाणार नाही, काही जायचीच गरज नाही. रामायण लावलं तर जाऊ ना. रामायण बंद असल्यात त्या कंगाल गावच्या शिवारात आम्ही पाऊल टाकीत नाही. आमचा निर्धार आहे. आमचे गुरु मारुतीराव महाराज नेम देत नव्हते, किती गोदरशील म्हणत होते. रामभाऊ राऊत महाराज ऐकण्यात येत का गंगापूरचे, केवढा महात्मा आहे, कळलं सप्ताह केला काल परवा. त्याला म्हणावं सत्ता, अखंड हरिनाम सत्ता. अन्नदान तसंच, पंक्ती तशाच. ते नियम देतात, पण 1 कोटी जप गावाला निवडून आणला तर. आताचे महाराज जप करा नाही झोप घ्या, आमची आम्हाला बरोबर द्या ना आपल्या गावाला. काय उपयोग आहे महाराज? तळमळ केली पाहिजे, रामायण लागलं पाहिजे, रामायण चाललं पाहिजे महाराज. भरताचे अरे मला सांगा, अंतकरण चतुष्टय नारायणराव रामाकडे गेल्यानंतर इंद्रिय जड इंद्रिय देवाकडे येतील का नाही? मनाला देव आवडला की इंद्रिय काय पुढे का म्हणतील का? पुढे अंग झाले रोमांच